मराठी श्रुतलेखन 80 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. वादीने हा दावा निरंतर मनाई हुकूम मिळण्यासाठी दाखल केला. परिच्छेद. वादीचे कथन थोडक्यात असे आहे की चौका येथील गट क्रमांक 394 1 हेक्टर 10 आर व गट क्रमांक 350 पैकी 2 हेक्टर ह्या जमिनीला वादीने दावा मिळकत असे संबोधिले आहे. गट क्रमांक 393, 394 व 350 ह्या तिन्ही जमिनी एकमेकांच्या लगत असून त्यामध्ये एक विहीर आहे. वादी हे दावा मिळकतीमध्ये विविध पिके घेतात. गट क्रमांक 393 ही शासकीय जमीन आहे. प्रतिवादी क्रमांक 1 चे आदेशानुसार प्रतिवादी क्रमांक 2 ते 5 यांनी वादी यांच्या जमिनीतून माती काढून घेऊन गेले, त्यामुळे वादी यांचे अतोनात नुकसान झाले. दावा मिळकतीमध्ये सुपीक गाळ काढून घेतल्यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाला. करिता दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 80 ची नोटीस माफ करून सदर दावा दाखल केला. प्रतिवादी क्रमांक 2 ते 5 यांना वादी यांचे कब्जे वहिवाटीला अडथळा निर्माण करण्याचा कोणताही अधिकार नाही. करिता प्रतिवादी क्रमांक 1 ते 5 यांच्या विरुद्ध कायमचा मनाई हुकूम मिळण्यासाठी हा दावा दाखल केला. परिच्छेद. प्रतिवादी क्रमांक 1 यास निशाणी 8 अन्वये दाव्याचे समन्स लागू झाले. प्रतिवादी क्रमांक 1 गैरहजर राहिल्याने हा दावा त्यांच्याविरुद्ध एकतर्फा चालविण्यात येत आहे. परिच्छेद. प्रतिवादी क्रमांक 2 ते 5 यांनी निशाणी 17 व निशाणी 26 नुसार कैफियत दाखल केली. दावा मिळकतीच्या सविस्तर वर्णन तसेच चतुर्सीमा नमूद न केल्यामुळे सदर दावा नामंजूर करण्यास पात्र आहे असे नमूद केले. प्रतिवादी क्रमांक 1 यास या दाव्यात विनाकारण पक्षकार म्हणून सामील केले. वादीने गट क्रमांक 394 व 350 चे सामान्य क्षेत्रावर कोणत्या अधिकाराने मनाई मागितलेली आहे हे बाब स्पष्ट केलेली नाही. प्रतिवादी यांनी दावा मिळकतीमध्ये जाण्याचा अथवा तेथून गाळ चिखल उचलण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. ह्या उलट गट क्रमांक 393 ही सरकारी गायरान जमीन आहे. त्यावर कब्जा करण्याच्या दृष्टीने सदर दावा दाखल केलेला आहे. गट क्रमांक 393 ह्या सरकारी जमिनीत धरण आहे. धरणातील माती गाळ घेऊन जाण्याबाबत शासनाने अधिसूचना जारी केली होती. त्या संधीचा विविध शेतकऱ्यांनी फायदा घेतला. त्याबाबतचे दिनांक 14/5/2012 चे पत्र तलाठी यांच्या सहीनिशी दाखल केलेले आहे. करिता सदर दावा नामंजूर करण्यात यावा असे नमूद केले आहे. वादी व प्रतिवादी यांनी परस्परांविरुद्ध केलेल्या कथनानुसार निशाणी 27 वर मुद्दे काढण्यात आले. त्यावरील निष्कर्ष कारणमीमांसा सह खालील प्रमाणे नमूद केलेले आहे. वादीतर्फे परिच्छेद. वादीतर्फे 2 साक्षीदार तपासण्यात आले. प्रतिवादीतर्फे प्रतिवादी क्रमांक 2 हा एकच साक्षीदार तपासण्यात आला. वादी क्रमांक 1 उकडू गुंजाळे नियमितपणे न्यायालयात हजर असून सुद्धा त्याची साक्ष नोंदविण्यात आलेली नाही. ह्याबाबत वादीतर्फे कोणतेही स्पष्टीकरण दाखल केलेले नाही. परिच्छेद. मुद्दा क्रमांक 1 ते 3 हे एकमेकांशी निगडीत असून त्यानुसार पुरावा देण्याची संपूर्ण जबाबदारी वादी यांच्यावर असल्याने सर्व मुद्दे चर्चेसाठी एकत्र घेण्यात आले. वादीतर्फे श्री मोरे वकील यांनी असा युक्तिवाद केला की प्रतिवादी यांनी दावा मिळकतीतून माती घेऊन गेल्यामुळे वादी यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्याबाबत प्रतिवादी यांनी नुकसान भरपाई द्यावी. तसेच यापुढे प्रतिवादींनी
पुन्हा माती नेऊ नये असा कायमचा मनाई हुकूम देण्यात यावा असे सांगितले. परिच्छेद प्रतिवादी क्रमांक 2 ते 5 यांच्यातर्फे श्री चव्हाण वकील यांचा सविस्तर युक्तिवाद ऐकला. दाव्यामध्ये नमूद केलेला काही मजकूर पुराव्यामध्ये नमूद नाही, तसेच पुराव्याच्या शपथपत्रामध्ये नमूद केलेला काही मजकूर दावा मिळकतीमध्ये नमूद केलेला नाही असे सांगितले. प्रतिवादी क्रमांक 1 यास शासनाने कशासाठी या दाव्यामध्ये पक्षकार म्हणून सामील केले, तसेच गट क्रमांक 393 ही वन खात्याची जमीन असून त्यामध्ये शासनाचे तळे असल्याबाबतचा मजकूर वादी यांनी जाणीवपूर्वक नमूद केलेला नाही करिता सदर दावा नामंजूर करण्यात यावा असे सांगितले. परिच्छेद वादीतर्फे रोडूबा वाघ ह्याने निशाणी 40 वर असे सांगितले की आरोपी हे फिर्यादीला धक्काबुक्की करीत असताना त्यांनी भांडण सोडवले. सदर केस ही दिवाणी दावा असून साक्षीदारांनी फौजदारी केसमध्ये साक्ष दिल्याप्रमाणे नमूद केले. दावा मिळकत त्यामध्ये वादीचा अधिकार, वादीचा कब्जे, वहिवाटीमध्ये प्रतिवादी यांची हरकत, अडथळा याबाबत काहीही नमूद केलेले नाही. उलट तपासामध्ये गट क्रमांक 350 ही वन विभागाची जमीन असून तेथे निजामाच्या काळापासून शेततळे असल्याचे नमूद केले आहे. प्रतिवादी क्रमांक 2 ते 5 विरुद्ध त्यांचे जुने वैमनस्य असल्याचे रोडोबा वाघ यांनी कबूल केले. त्याचा मुलगा सोमनाथ यानेही फुलंब्री येथील न्यायालयात प्रतिवादी क्रमांक 2 ते 5 यांच्याविरुद्ध दावा दाखल केल्याचे मान्य केले. एकंदर सदर साक्षीदार हा विश्वासार्ह नाही. परिच्छेद वादीतर्फे तळ्यामधील गाळ माती नेत असतानाचे छायाचित्र दाखल केले होते, परंतु सदर छायाचित्र दावा मिळकतीमधून माती नेत असल्याबद्दलचे वादीने सिद्ध केलेले नाही. सदर छायाचित्राबाबत एकही साक्षीदार तपासलेला नाही. परिच्छेद साक्षीदार क्रमांक 2 बाबूराव तात्याराव वाघ हा स्वतः वादी क्रमांक 2 म्हणून संबोधितो, परंतु वादी क्रमांक 2 चे दाव्यामध्ये नाव बाबू तेजराव असे नमूद केलेले आहे. वादी क्रमांक हा न्यायालयात हजर आहे, परंतु त्याची साक्ष नोंदविण्यात आलेली नाही. ह्याबाबत तो काहीही सांगत नाही. प्रतिवादी क्रमांक 2 ते 5 यांचा ट्रॅक्टर व जेसीबीचा व्यवसाय असून त्याने दावा मिळकतीमधून गाळ काढून घेऊन जाताना स्वतः पाहिले असे नमूद केले, परंतु उलट तपासामध्ये शपथपत्रातील मजकूर माहीत नाही असे सांगितले. गट क्रमांक 394 व 350 मध्ये काही जमीन वन विभागाची असल्याचे नाकारले. गट क्रमांक 350 मध्ये सदर साक्षीदाराचा कोणताही अधिकार पोचत नाही. प्रतिवादी यांनी शासकीय तळ्यातील माती न नेता दावा मिळकतीमधून घेऊन गेला असा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. परिच्छेद प्रतिवादी क्रमांक 1 महाराष्ट्र शासन यास सदर दाव्यामध्ये पक्षकार म्हणून का सामील केले याचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दावा मिळकत गट क्रमांक 394 व 350 सदर एकूण क्षेत्रफळ खूप मोठे आहे. त्यापैकी दावा मिळकत कोणत्या दिशेला आहे हे निश्चितपणे दाव्यात दर्शविलेले नाही. तसेच दावा मिळकतीच्या चतुर्सीमा नमूद केलेल्या नाही करिता दावा मिळकतीचे निश्चित ठिकाणे दाखवता येत नाही. प्रतिवादी क्रमांक 1 ते 5 यांनीच माती घेऊन गेले, तसेच सदर माती ही दावा मिळकतीतून नेली ह्याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही करिता मुद्दा क्रमांक 1 व 2 हे नकारार्थी उत्तरिले.
परिच्छेद. प्रतिवादी क्रमांक 2 ते 5 यांनी वादी यांचे कब्जे वहिवाटीला अडथळा निर्माण केला याबाबत ठोस पुरावा दिलेला नाही. प्रतिवादी यांनी तलाठी चौका यांच्या सहीचे दिनांक 14/5/2012 चे पत्र सोबत 68 शेतकऱ्यांचे सहीचे पत्र सादर केले, ज्यानुसार संबंधित शेतकऱ्यांनी शासकीय तळ्यातील गाळ काढून संबंधितांच्या जमिनीत टाकण्यात आला. अशा प्रकारे सदर गाळ हा शासकीय योजनेत वन विभागाच्या तळ्यातून काढला असल्याचे दिसते. शासनाची गायरान जमीन ही दावा मिळकतीच्या लगत असल्यामुळे वादी यांनी पूर्व वैमनस्यामुळे सदर दावा दाखल केला असे स्पष्ट होते. किंबहुना सदर बाब साक्षीदार क्रमांक 2 बाबूराव वाघ यांनी उलट तपासामध्ये मान्य केलेली आहे. करिता मुद्दा क्रमांक 3 नकारार्थी उत्तरविला. परिच्छेद. एकंदरीत उपरोक्त चर्चेनुसार सदर दावा खारिज करणे क्रमप्राप्त आहे. करिता हुकूम. 1. दावा खर्चासह खारिज करण्यात येतो. 2. येणेप्रमाणे हुकूमनामा तयार करण्यात यावा. ओव्हर.